मंडळींनो नमस्कार. जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला आहे. भाजपचा सर्वात मोठा नेता सरचिटणीस यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्याच पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेच त्यांना योग्य वाटायला लागलेत. त्यामुळे संपूर्ण जिल्हाच उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात आला आहे. संपूर्ण बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असतानाच या छत्रपती संभाजीनगरमधून भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याचं काम ठाकरेंच्या सेनेने केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचं शिवबंधन हातात बांधून शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. विशेष म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस यांनी भाजपला कंटाळून ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी करणारे, बंडखोरी करणारे रमेश बोरनारे यांना उद्धव ठाकरेंनी आमदार केले. याच वैजापूरमध्ये आता उद्धव ठाकरेंनी एक मोहरा हिरला आहे आणि भाजपाचे सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. रमेश बोरनारे हे ठाकरेंना सोडून शिंदेबरोबर गेले. त्यामुळे या ठिकाणी आता मोठी लढत पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी रमेश बोरनारे विरुद्ध वैजापूरचे भावी आमदार म्हणून डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याकडे पाहिले जाते. दिनेश परदेशी यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत. 1996 पासून ते राजकारणात आहे. दिनेश परदेशी यांची मोठ्या प्रमाणात ताकद असल्याचं बोललं जाते. त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे आता ठाकरेंची ताकद ही नक्कीच वाढणार आहे. या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे आणि ठाकरे गटात मोठा आनंद झाला आहे. या प्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं एक कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच आमचं 20 मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.